आपण बँकेत कोणतंही कर्ज घेतलं की बँकेतनं कर्ज सुरक्षेसाठी आपला विमा केला जातो। जेवढ्या रकमेचं कर्ज तेवढ्या रकमेचा विमा बँक लगेच करून घेते, म्हणजे लायबिलिटी प्रोटेक्शन बँकेकडून करून घेतलं जातं। आपण हे निर्धास्त होतो आणि म्हणतो मी विमा घेतलाय, पण थांबा, अहो बँकेला विमा केला तो त्यांच्या कर्जाच्या सुरक्षेसाठी। उद्या आपल्या पश्चात त्या इन्शुरन्स मधून बँकेचं कर्ज फिटणार आहे, आपल्या परिवाराला काही नाही मिळणार। बँकेनं त्यांची लायबिलिटी सुरक्षित केली आहे, पण तुम्ही तुमच्या परिवाराची फायनान्शियल लायबिलिटी जबाबदारी घेतली आहे। बँकेचं कर्ज काही वर्षांसाठीच होतं, पण आपण आपल्या कुटुंबाची फॅमिलीची जबाबदारी दीर्घकाळासाठी घेतोय। त्याप्रमाणे आपण आपल्या परिवाराची फायनान्शियल लायबिलिटी सुरक्षित करायला नको, ज्यामध्ये आपलं महिन्याचं उत्पन्न, महिन्याचे घर खर्च, मुलांचं शिक्षण, करिअर, लग्न आणि इतर खर्चांच्या बाबी लक्षात घेऊन आपण आपल्या परिवाराची फायनान्शियल लायबिलिटी प्रोटेक्ट केली पाहिजे। मग आपली कुटुंबाची लायबिलिटी किती रकमेची आहे, किती रकमेचा इन्शुरन्स आणि कधीपर्यंत घेतला पाहिजे जाणून घ्यायचंय? संपर्क करा। फॅमिली फर्स्ट या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाच्या पेजला फॉलो करा।